साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या रजेचं गौडबंगाल सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा। मात्र 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान अर्जित रजेचा अर्ज आला समोर। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ। खडसेंच्या मुलीने फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचा आरोप। बोदवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। जमीन दुय्यम निबंधकासोबत संगनमत करून लाटल्याचा आरोप। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या 31 मार्चला होणार निवृत्त। भूषण गगराणीनंतर आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा। मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती। ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भोंदू खराडचे 2 मोबाईल तपासासाठी जप्त। खराडच्या मोबाईलमधून 2,500हून अधिक नंबरसाठी कोडवर्डचा वापर। तपासात राजकीय कनेक्शनही समोर येण्याची शक्यता। गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंच्या कारचा अपघात। अपघातातून खासदार पडोळे थोडक्यात बचावले। खासदार प्रशांत पडोळे अपघातात किरकोळ जखमी। कोल्हापुरात परिते गावातील गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ज्योतिबा मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा नोंदवला निषेध। सिलेंडर टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा। एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या 2 टँकरनी पार केली हॉर्मुझ सामुद्रधुनी। 2 जहाजांमध्ये 94,000 मेट्रिक टन गॅस। इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे दक्षिण इस्रायलच्या बीरशेवा औद्योगिक क्षेत्रात भीषण आग। परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन। राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका। हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची चिन्ह आहे। चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष असताना निधीची तरतूद चौपट झाल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी 2010 ते 2015 या 5 वर्षांमध्ये महिला आयोगासाठी खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटीपर्यंत होती। चाकणकर अध्यक्ष झाल्यानंतर 24-25 या एका वर्षातच 20 कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली। चाकणकर अध्यक्ष होताच निधीची तरतूद चौपटीनं इथं वाढल्याचं दिसतंय। भोंदू बाबा उर्फ अशोक खराडच्या मोबाईल तपासातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला असल्याचं तपासात समोर येत आहे। खरातनं नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे। मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक वेगानं सुरू करण्यात आलाय। तसंच खरातचं काही राजकीय कनेक्शनशी शक्यताही आता तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जाते। खरातचे 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले असून डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे। ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी केली जाते। हे संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणी केली जात आहे। तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याचीही शक्यता आहे। बरं, खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं त्यावर आपण एक नजर टाकूयात। 17 मार्चला रात्री उशिरा खरात विरुद्ध महिलेनं पहिला गुन्हा इथे दाखल केला आणि 18 मार्चला पहाटे 3 वाजता गुंडा विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आणि 19 मार्चला विशेष तपास पथक इथे दाखल झालं। खरात विरुद्ध अत्याचार, गर्भपात असे 2 स्वतंत्र गुन्हे 21 मार्चला इथे दाखल झाले।
23 मार्चला खरात विरुद्ध अत्याचाराचे आणखी 3 गुन्हे दाखल झाले। त्यानंतर 24 मार्चला अविवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा आणखी एक दाखल करण्यात आला। 25 मार्चला खरात विरुद्ध खंडणीचा गुन्हाही दाखल झाला। 27 मार्चला अत्याचार आणि खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले। 18 ते 24 मार्च दरम्यान पोलीस कोठडीचा पहिला टप्पा पार पडला। त्यानंतर परत कोर्टात हजर करण्यात आलं आणि 25 ते 29 मार्चमध्ये कोठडीचा दुसरा टप्पा आणि 29 मार्चला परत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी या खरातला सुनावण्यात आली आहे। दरम्यान भोंदू अशोक खरात बाबत आता आणखी एक नवा खुलासा समोर आलाय। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये कुठलीही नोंद नसल्याची माहिती आहे। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना अशोक खरातला हा परवाना नेमका कसा देण्यात आला आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्याला शस्त्र परवाना दिला गेला याची आता चर्चा सुरू झाली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान आता या प्रकरणी स्थानिक पोलीस सुद्धा अनभिज्ञ असल्याचं दिसतंय। त्यामुळे तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारीही एसआयटीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत। आणखी एक खुलासा झालेला आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगानं सुनावणी ठेवल्याचा आरोप आहे। पीडितेनं नीरज जाधव विरोधामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं। अशोक खरात प्रकरणामध्ये आधीच अडचणीमध्ये आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, काय हे नेमकं प्रकरण आहे आणि यामध्ये आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कशा वाढतील? आपल्याला कल्पना आहे की हे जे भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण आहे ते बाहेर येण्याचं पहिलं कारण होतं म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक लोकांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या। सुरुवातीला त्याने राजेंद्र जासूद नावाचा एक इसम होता, त्याच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती खंडणीची। आणि दुसरी तक्रार होती ती त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव नावाचा जो मुलगा आहे त्या नीरज जाधववरती त्याच भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित एका महिलेने तक्रार केलेली होती। आणि या 2 तक्रारी अशोक खरात याच्या सांगण्यावरून शिर्डी आणि वावी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या होत्या। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला पोलीस तपास करत होते त्यावेळेला या पोलिसांच्या तपासामध्ये आयोगाने हस्तक्षेप केल्याचं समोर आलेलं आहे। आणि आयोगाने नुसता तोंडी हस्तक्षेप नाही केला तर आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात जी शिर्डीला तक्रार दाखल झालेली होती तर त्या शिर्डीला दाखल झालेल्या तक्रारीचा तपास जो आहे तो त्याची आयोगाने सुनावणी ठेवलेली होती। मुळात ज्या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत होते, नगर पोलीस करत होते, त्या प्रकरणाचा तपास सुमोटो आयोगाकडे का घेतला गेला असा प्रकारचा प्रश्न आहे। याचा अर्थ स्पष्ट होता की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना हे सगळं प्रकरण माहिती होतं, त्यांना सगळ्या प्रकरणाची कल्पना होती आणि त्यांना हे प्रकरण आपल्याकडे अर्थात आपल्या आयोगाच्या माध्यमातून ते निकाली काढायचं होतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं एक नोटीस जी आहे ती काढल्याचं समोर आलंय। आणि त्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट आहे, जो आरोप गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावरती केला जात होता की रुपाली चाकणकर हे या अशोक खरातला पाठीशी घालत होते, त्याला वाचवत होते, हे आता या सगळ्या प्रकरणामुळे अधोरेखित होतं। याचं कारण एकदम स्पष्ट आहे की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असताना आयोगाने सुमोटो या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपल्या आयोगाकडे मार्फत चालवण्याबाबतचा जो हट्ट धरला तो कशासाठी धरला होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि या सगळ्याचा पत्रव्यवहार जो आहे तो देखील आता समोर आलेला आहे। हो, नक्कीच। आता याबाबत पुढे काय कारवाई केली जाते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।